Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध समान ज्ञान परीक्षा इयत्ता चौथी विषय गणित यामधील जो दुसरा घटक आहे संख्यांवरील क्रिया त्यामधील एक उपघटक आहे की विभाज्यतेच्या कसोट्या त्यावर आधारित एक्झरसाइज किंवा व्यवसाय नंबर 17 आज आपण सॉल्व करणार आहोत. आता विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे कोणत्या संख्यांना निशेष भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो यावर आधारित हा व्यवसाय आहे. आता हा व्यवसाय सॉल्व करण्यापूर्वी आपल्याला ह्या कसोट्या काय आहेत आणि त्या कशा प्रकारे वापरायच्या हे आपण 1-2 मिनिटांमध्ये शिकूया आणि त्यानंतर आपण डायरेक्ट व्यवसायाला सुरुवात करूया. हे पहा, तुमच्यासमोर मी लिहिलेलं आहे एकक स्थानी आवश्यक अंक. आता हे काय आहे? आता कसोट्या जर डायरेक्ट 2, 3, 4, 5, 6 अशा पद्धतीने जर आपण कसोट्या शिकवल्या तर मुलांना खूप गोंधळ होतो. त्यामुळे कसोट्याचे आपण 3 भाग केलेले आहेत. जो पहिला भाग आहे एकक स्थानी आवश्यक अंक. आता 2ची जी कसोटी आहे, कसोटी याचा अर्थ की कोणतीही संख्या जर आपण दिली तर तिला 2ने भाग जातो की नाही हे पटकन कसं ओळखायचं? तर ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी कोणताही एखादा अंक असतो तर त्या संख्येला 2ने पूर्ण भाग जातो. आता कसं? पहा उदाहरणार्थ अशी संख्या आहे 34, 68, 235, 281 किंवा 4350 अशा आपल्यासमोर संख्या दिलेल्या आहेत आणि आपल्याला विचारलं आहे की यांना 2ची कसोटी लागू पडते का किंवा 2ने निशेष भाग जातो का? तर हे शोधण्यासाठी आपल्याला काय माहिती पाहिजे की त्या संख्येचे एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी एखादा अंक असला पाहिजे. चला आपण पटपट बघूया. इथे किती आहे? 4 आहे. म्हणजे 2ने ह्या संख्येला पूर्ण भाग जाईल. पूर्ण भाग याचा अर्थ भागाकार केल्यानंतर बाकी 0 येते. इथे एकक स्थानी किती आहे? 8 म्हणजे 2ची कसोटी लागू पडते. इथे किती आहे? 5. 5 आहे का? नाही म्हणजे 2ची कसोटी लागू पडत नाहीये. इथे किती एकक स्थानी 1. इथे 1 आहे का? नाही म्हणजे 2ची कसोटी लागू पडत नाहीये. इथे किती? 0. 0 आहे का? इथे आहे म्हणजे याला 2ची कसोटी लागू पडते. म्हणजे इतकं सोपं आहे 2ची कसोटी. आता कोणतीही संख्या जर पटकन दिली तर तुम्हाला पटकन कळलं पाहिजे की ह्याला 2ने पूर्ण भाग जातो की नाही किंवा 2ची कसोटी लागू पडते की नाही. थोडक्यात काय? 2च्या कसोटीसाठी 1, 2, 4, 3, 6, 4, 8 आणि 0 म्हणजे हे अंक तुम्ही पाठच करून ठेवायचे आहेत. हे अंक दिसले की 2ची कसोटी लागू पडते किंवा 2ने निशेष भाग जातो. निशेष याचा अर्थ पूर्ण भाग, बाकी 0. आता 2चं जर तुम्हाला समजलं तसंच 5चं आहे. 5ला किती आहेत? 0 आणि 5. जिथे एकक स्थानी 0 आणि 5 असेल, 0 किंवा 5 या दोन्हीपैकी एखादा अंक असेल तर तिथं 5ने पूर्ण भाग जातो. आता ह्याच संख्येमध्ये बघूया. समजा 34ला पूर्ण भाग जातो का? इथे 0 आहे का? नाही. इथं 5 पण आहे का? नाही. म्हणजे 5ची कसोटी याला लागू पडत नाही. इथे 68 आहे. 0 पण नाही आणि 5 पण नाही. त्याच्यामुळे 5ची कसोटी याला लागू पडत नाही. इथे बघा 2, 3, 5 म्हणजे इथं 5ने या संख्येला पूर्ण भाग जाईल म्हणजे 5ची कसोटी याला लागू पडेल. इथे बघा शेवटी 0 आणि 5, 0 किंवा 5 दोन्हीपैकी एक अंक आहे का? नाही म्हणजे याला 5ची कसोटी लागू पडत नाही. इथे बघा शेवटी काय आहे? 0 आहे. एकक स्थानी 0 आहे त्याच्यामुळे याला 5ची कसोटी लागू पडेल. म्हणजे 5च्या कसोटीसाठी तुम्ही लक्षात काय ठेवायचे? 0 आणि 5. 0 किंवा 5 दोन्हीपैकी एक जरी अंक शेवटी असेल तर त्याला 5ची कसोटी लागू पडते. पुढे बघा 10. 10ची कसोटी अतिशय सोपी आहे. फक्त 0 पाहायचं आहे. 0 जर एकक स्थानी असेल तर त्याला 10ने भाग जातो, अदरवाईज 10ने भाग जात नाही. म्हणजे पूर्ण संख्यांपैकी 10ची कसोटी फक्त 4350लाच लागू होते. हे झाले 3 अंक एकक स्थानी असणारे. म्हणजे पटकन लक्षात ठेवायचं. 2ला 0, 2, 4, 6, 8. 5ला 0 किंवा 5 आणि 10ला 0. आता ह्या तीनही कसोट्या इथं जर एकक स्थानी किती आहे? 0 आहे. म्हणजे ह्याला 2ची कसोटी पण लागू होईल, 5ची कसोटी पण लागू होईल आणि 10ची कसोटी पण लागू होईल. अशा पद्धतीने
तो आहे. आता 235 हे ते एकक स्थानी 5 आहे, म्हणजे ते कशाची कसोटी लागू होईल? 5ची कसोटी लागू होईल, पण 10ची होणार नाही, 2ची सुद्धा होणार नाही. या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. आता पुढचा जो पार्ट आहे तो आहे अंकांची बेरीज. आता हा अंकांची बेरीज हा पार्ट काय आहे? तर 3ची कसोटीसाठी आणि 9च्या कसोटीसाठी दिलेली संख्या जी आहे, फॉर एक्झाम्पल इथं 45 दिलेली आहे. आता 3ची कसोटी कशी असते बघा, इथं 45 दिलेलं आहे. ह्या अंकांची बेरीज करायची, म्हणजे 4 आणि 5 ह्यांची बेरीज करायची. 4 आणि 5 किती होतात? 9. आणि 9 या संख्येला 3 ने भाग जातो का? तर 3च्या पाड्यात 9 आहे, त्याच्यामुळे 3ची कसोटी याला लागू पडते. उदाहरणार्थ अशी जर आपण संख्या एखादी घेतली की 426, त्याच्या अंकांची बेरीज करा. 4 अधिक 2 अधिक 6, 4 आणि 2 6, 6 आणि 2 12, म्हणजे अंकांची बेरीज किती आली? 12. आणि 3 आणि 12ला भाग जातो, म्हणजे 3च्या पाड्यात 12 आहे, म्हणजे 3ची कसोटी याला लागू पडते. म्हणजेच अंकांची बेरीज करायची, जी बेरीज येते त्याला 3 ने पूर्ण भाग जातो का हे बघायचं. जर 3 ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो किंवा 3ची कसोटी लागू पडते. सेम 9चं तसंच आहे. 9ला पण दिलेली संख्या इथं 342 आहे. सेम 9चं तसंच आहे. 342 ह्याच्या पण अंकांची बेरीज करायची. किती येईल? 3 अधिक 4 अधिक 2, 3 आणि 4 7, 7 आणि 2 9 होतात. आणि 9 हे 9च्या पाड्यात आहे, त्याच्यामुळे दिलेल्या संख्येला पण 9 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे अंकांची बेरीजला कोणत्या दोन कसोट्या आहेत? 3ची आणि 9ची. अंकांची बेरीज करायची आणि त्याला जर पूर्ण भाग जात असेल तर ह्या दोन कसोट्या लागू पडतात. अंकांची बेरीज 3च्या पाड्यात आली तर 3ची कसोटी लागू पडते, आणि 9ने पूर्ण भाग घेतला तर 9ची कसोटी लागू पडते. ह्याच्यामधला तुम्ही बोलाल की मग प्रत्येक संख्येला 3ची पण लागू पडते का 9ची पण लागू पडते का? तर असं नाहीये. जर अशी मी संख्या घेतली, 42 ही जर संख्या घेतली आणि ह्याच्या जर अंकांची बेरीज केली तर किती येते? 4 आणि 2 6 येते. आता 6ला 3नेच पूर्ण भाग जातो, 9ने भाग जातो का? नाही. म्हणजे हे 42ला फक्त 3ची कसोटी लागू पडते. ह्यातली ही काळजी थोडीशी केअरफुली लक्षात घ्या, हे जी गोष्ट आहे ती. पुढचा जो भाग आहे तो 4 आणि 8 साठी आहे. 4 आणि 8 काय? दशक व एकक स्थान मिळून होणारी संख्या. कोणतीही संख्या जर दिलेली असेल आपल्याला, फॉर एक्झाम्पल इथं दिलेली आहे 720. ओके, तर दशक आणि एकक स्थानी मिळून होणारी संख्या कोणती आहे? 20 आहे. आणि 20ला फक्त 20च बघायचा 720 मधला. इकडे किती जरी मोठी संख्या असली अशी कितीही अंकी, तरी आपण एकक आणि दशक स्थानचाच अंक बघायचा. संख्या झाली 20 आणि 20ला 4ने भाग जातो का? हो, कारण 4च्या पाड्यात 20 आहे, त्याच्यामुळे या पूर्ण संख्येला 4ने भाग जातो किंवा 4ची कसोटी लागू पडते. 8चंही तसंच आहे. फक्त 8मध्ये काय? शतक, दशक आणि एकक स्थानची मिळून होणारी संख्या, म्हणजे 3 अंकी होणारी संख्या. हीच संख्या आपण घेतली, समजा एवढी मोठी संख्या आहे, हीच संख्या आपण घेतली, तर 4च्या कसोटीला काय? 2 अंक घ्यायचे आणि 8च्या कसोटीला 3 अंक घ्यायचे. आता ह्या 3 अंकाला 8ने भाग जातो का? तर 8 9 72 आणि 0 म्हणजे पूर्ण भाग जातो, म्हणजे ह्याला 8ची कसोटी लागू पडते. 4ची आणि 8ची खूप सोपे आहे. 4च्या कसोटीमध्ये 2 अंकी संख्या बघायची शेवटची, दशक आणि एककाने मिळून होणारी, आणि 8च्या कसोटीमध्ये एकक, दशक आणि शतक या तिघांनी मिळून होणारी संख्या बघायची. जर इथं 3 अंकी संख्येला पूर्ण भाग जात असेल तर 8ने पूर्ण भाग जातो, आणि 2 अंकी संख्येला जर इथे पूर्ण भाग जात असेल तर या दिलेल्या संख्येला 4ने पूर्ण भाग जातो. अशा पद्धतीने ह्या कसोट्या आहेत. चला, तर ह्या गोष्टी आपल्याला क्लिअर झालेल्या आहेत. आता आपण डायरेक्ट व्यवसायाला जाऊया, कारण डायरेक्ट व्यवसाय जर सोडवला तर मुलांना ती संकल्पना क्लिअर झाली नसेल तर व्यवसाय अवघड जातो. त्यामुळे आत्ता ही संकल्पना तुमची क्लिअर झालेली आहे. व्यवसाय बघा तुम्ही कसे पटापट सोडवतायत. पहिला प्रश्न आहे,
पुढीलपैकी कोणत्या संख्येस 3ने निशेष भाग जाणार नाही? निशेष या शब्दाचा अर्थ आहे पूर्ण, म्हणजे भागाकार केल्यानंतर बाकी शून्य राहते. भाग जाणार नाही. मग 3चा जो सेटअप काय होता की अंकांची बेरीज करायची आणि त्याला 3ने भाग जात असेल तर 3ने भाग, पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. अशा पद्धतीने 3ची कसोटी आहे. आता बघूया अंकांची बेरीज आपण पटपट करूया. 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10ला 3ने भाग जात नाही, त्याच्यामुळे अ ऑप्शन आपल्याला सापडलेला आहे, कारण भाग जाणार नाही असं येत आहे. पुढे बघा, म्हणजे अ तर सापडला. पुढे बघा 7 आणि 3 10 आणि 2 12 आणि 13, 13ला 3ने भाग जात नाहीये, त्याच्यामुळे ब सुद्धा ऑप्शन बरोबर आहे. आपल्याला भाग न जाणारा पाहिजे. इथे बघा 9 9 0 9, 9चा काही विचार करणार नाही आपण. 9 आणि 9 18 आणि 9 27, 27ला 3ने भाग जातो, म्हणजे ह्या पूर्ण संख्येला 3ने भाग जातो. पुढे बघा 7 आणि 3 10 आणि 5 15, 15 आणि 6 जर आपण केले तर 15 आणि 6 21 होतात आणि 21ला 3ने भाग जातो, म्हणजे इथं 9 त्रिक 27, इथे पण 3ने भाग जातो आणि इथं 21 बेरीज येते, ह्याला पण 3ने भाग जातो. आपल्याला काय पाहिजे? भाग जाणार नाही. त्याच्यामुळं अ आणि ब ह्या संख्यांना 3ने भाग जाणार नाही. फक्त अ आणि ब कुठे आहे? तर तो ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. पुढे बघा 7 3 2 आणि स्टार दिला. या संख्येस 5ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे 5 साठी तो सेटअप तुमच्यासमोर पुन्हा पकडतो. 5 साठी काय पाहिजे? एकक स्थानी 0 पाहिजे किंवा 5 पाहिजे. ठीक आहे, चला बघूया. आता या संख्येस 5ने पूर्ण भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता 5ची कसोटी काय सांगते? 0 किंवा 5 पाहिजे. इथं आहे का? नाही. इथं आहे का? नाही. इथं आहे, 0 आहे, म्हणजे क बरोबर आहे आणि 5 पण आहे, म्हणजे चा 0 लिहिला तरी पण 5ने पूर्ण भाग जाणार आहे आणि ड चा 5 लिहिला तरी सुद्धा 5ने पूर्ण भाग जाणार आहे, म्हणजे क पण चालेल आणि ड पण चालेल. म्हणजे फक्त क आणि ड कुठे आहे? तर तो आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. सो दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. अतिशय सोपं आहे, तुम्हाला कळत असेल कारण आधी तुम्ही स्पष्टीकरण व्यवस्थित बघितलेलं आहे. पुढीलपैकी एकूण किती संख्यांना 4ने निशेष भाग जाईल? आता मी आधीच सांगितलेलं आहे 4चे कसोटीसाठी काय 2 अंकी संख्या बघायची, दशक आणि एकक स्थानची. त्याला जर 4ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. इथे बघा 2 अंकी संख्या काय येते? 20, 4च्या पाड्यात 20 आहे, म्हणजे इथं भाग जातो. चला आपल्याला संख्या सापडली 1, एकूण विचारलेले आहेत 1 सापडली. इथं 32, 4 8 32, ह्याला भाग जातो, म्हणजे पूर्ण संख्येला भाग जातो. चला संख्या किती सापडली आपल्याला? 2. इथं बघा हे 2 अंकी मिळून किती तयार होतात? 0 8, म्हणजे 8 संख्येत वरती आणि 4च्या पाड्यातच 8 आहे, त्याच्यामुळे इथे सुद्धा भाग जातो, म्हणजे संख्या सापडल्या 3. इथं संख्या तयार झाली 34. 4ने जर 34ला भाग दिला तर पूर्ण भाग जात नाही, त्याच्यामुळं या संख्येला पूर्ण भाग जात नाही. इथं बघा 54. 54ला जर 4ने भाग दिला पूर्ण तर 4ने पूर्ण भाग जात नाही, त्याच्यामुळे ही पण नाही आहे. 97. 97ला जर तुम्ही 4ने भाग देऊन पाहिला तर 97ला 4ने पूर्ण भाग जात नाही आहे, त्याच्यामुळे या संख्येला पण पूर्ण भाग जात नाही आहे. 7052. इथं 52ला जर तुम्ही 4ने भाग दिला तर पहा 4 4 1 4, खाली राहिला 1, वरून घेतले 2 आणि 4 त्रिक 12, म्हणजे बाकी 0 राहते, म्हणजे निशेष भाग जातो, म्हणजे आपल्याला आणखीन एक संख्या सापडली. इथं 84 आहे. 4च्या पाड्यात बघा 84 जर आपण 4ने भाग दिला तर 4 2 8 आणि 4 1 4, म्हणजे बाकी 0 येणार आहे, म्हणजे इथे पण पूर्ण भाग जाणार आहे. संख्या किती सापडली आपल्याला? 1 2 3 4 5, एकूण 5 सापडलेल्या आहे. 5 कुठे आहे? ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. पुढे बघा चौथा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 10ने निशेष भाग जाणार नाही? आणि 10ची कसोटी काय सांगते? एकक स्थानी 0 पाहिजे. मग एकक स्थानी जिथं 0 असेल तिथं 10ने पूर्ण भाग जाईल, पण आपल्याला काय सांगितले? जाणार नाही. इथे बघा 0 आहे, भाग जाईल, इथे भाग जाईल, इथे भाग जाईल, इथं 5 आहे, म्हणजे इथं 10ने भाग जाणार नाही. सो चौथ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा 5वा,
6, 2, 1 स्टार या 4 अंकी संख्येला 2 व 3 ने निशेष भाग जाण्यासाठी स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता मोठ्यात मोठा अंक ठेवावा. आता 2 ने पण भाग गेला पाहिजे आणि 3 ने पण भाग गेला पाहिजे. आणि 2 ची कसोटी काय आहे? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 हे अंक पाहिजे. आणि 3 ची कसोटी काय? अंकांची बेरीज करायची आणि त्याला जर 3 ने भाग गेला तर 3 ने भाग जातो. चला पटपट बघूया आपण. 2 ने पण गेला पाहिजे, 3 ने पण गेला पाहिजे आणि मोठ्यात मोठा अंक ठेवावा लागेल. आता इथून आपण सुरुवात करूया. इथं आहे 1. सॉरी, इथं मोठ्यात मोठा अंक ठेवावा लागेल, म्हणजे मोठ्यात मोठ्या अंकापासून सुरुवात करूया. इथं आहे 8. इथं जर 8 ठेवला तर 2 ने तर भाग जाईल, परंतु अंकांची बेरीज, आधी ह्या अंकांची बेरीज करूया. 6 आणि 2, 8 आणि 1, 9, म्हणजे बेरीज किती होते? 9. ओके. इथं जर आपण 8 ठेवला तर बेरीज किती होणार आहे? 17. 17ला 3 ने भाग जात नाही, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला. आपली बेरीज किती आहे? 9. त्याच्यानंतर 5 आपण जर इथं ठेवला, 5 जर ठेवला तर 2 ची कसोटी लागणार नाही, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन गेला. 0 जर आपण 5 नंतर 1 जर आपण इथं ठेवला 1 तर 2 ची कसोटी लागू पडणार नाही. इथं आपण 0 ठेवला तर 2 ची कसोटी लागू पडेल आणि बेरीज किती येईल? 9 अधिक 0 9 येईल. म्हणजे 3 ने पण कसोटी लागू पडते आणि 0 ठेवल्यामुळे 2 ची कसोटी पण लागू पडते. त्याच्यामुळे इथं ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर आहे 5व्याचं. 6वा बघा. 4303 या संख्येस 10 ने पूर्ण भाग जाण्यासाठी त्या संख्येत लहानात लहान कोणती संख्या मिळवावी लागेल. आता 10 ने पूर्ण भाग जाण्यासाठी 10 ची कसोटी काय बोलते? एकक स्थानी 0 असायला हवा. आता एकक स्थानी 0 पाहिजे आणि ते काय बोलतात की त्या संख्येत कोणती संख्या मिळवावी. मग कोणती संख्या मिळवून इथं 0 येतोय ते आधी आपल्याला बघायला लागेल. आता लहानात लहान संख्येपासून सुरुवात करूया आपण. इथे आहे 2. इथं जर आपण 2 मिळवला तर एकक स्थानी काय येणार आहे? 5 येणार आहे आणि 10 ने पूर्ण भाग जाणार नाही. इथं आहे 7. 2 नंबरची लहान संख्या 7. आता 7 जर आपण मिळवला, 4303 मध्ये जर 7 मिळवला तर संख्या काय तयार होईल? 4310. एकक स्थानी 0 येईल, म्हणजे 10 ने पूर्ण भाग जाईल. त्यामुळे 6व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. आता तुम्ही बोलाल सर हा 2 घेतला, मग तुम्ही 7 का घेतला? प्रश्न काय आहे? लहानात लहान कोणती संख्या मिळवावी लागेल. मग ऑप्शन पण मी लहान घेतोय हे लक्षात घ्या आणि उत्तर इथंच सापडल्यामुळे 70 आणि 72 कडे आपण जाणार नाही. पुढे 7वा. 6743 या संख्येत खालीलपैकी कोणती संख्या मिळवली असता येणाऱ्या बेरजेला 3 व 5 ने निशेष भाग जाईल. आता पहिल्यांदा ह्या अंकांची आपण बेरीज करून घेऊया. बघा 7 आणि 3 10 आणि 4 14 आणि 6 20. बेरीज किती येते? 20 यांची बेरीज येते आहे. आता काय बोलतात? 3 ने व 5 ने निशेष भाग जाईल. 3 ने पण भाग गेला पाहिजे आणि 5 ने पण भाग गेला पाहिजे. आता 3 ने भाग जाण्यासाठी अंकांची बेरजेला 3 ने भाग गेला पाहिजे आणि 5 ने भाग जाण्यासाठी एकक स्थानी 0 किंवा 5 हा अंक असायला पाहिजे आपल्याला. चला तर आपण एक एक ऑप्शन बघूया. पहिला 2. इथं जर आपण 2 मिळवले ऑप्शनमध्ये, पहिल्यांदा आपली बेरीज किती आली? 20. त्याच्यामध्ये जर आपण 2 मिळवले तर बेरीज किती येणार आहे? 22. त्याच्यामुळे 3 ची कसोटी लागू पडणार नाही. 5चा विचार आपण नंतर करू. आधी 3 चीच लागू पडणार नाही, त्याच्यामुळे 5चा काही विषयच इथं नाही. पुढे 1. जर आपण इथं जर 1 मिळवला 20मध्ये सॉरी, हे सेटअप थोडासा खाली गेला वाटतं. ह्या अंकांची बेरीज किती येते? 20 येते. 7वा प्रश्न. 6 आणि 7 13, 13 आणि 7 20 ही बेरीज येते. ही बेरीज इथं मांडलेली आहे. सांगताना कागद थोडासा खाली गेल्यामुळे तो तुम्हाला दिसलाच नाही, म्हणून पुन्हा स्पष्टीकरण देतो. ह्यांच्या अंकांची बेरीज किती येते? 20 येते. आता पहिला जर ऑप्शन आपण घेतला 2 आणि त्याच्यामध्ये जर आपण 2 मिळवला तर किती बेरीज येणार आहे? 22. 22ला 3 ने भाग जात नाही, त्याच्यामुळे 5चा विषय नंतरच आहे. आता 1.
20मध्ये जर आपण 1 मिळवलं तर बेरीज किती येणार आहे? 21 येणार आहे. म्हणजे याला 3ची कसोटी लागू पडेल. परंतु ह्याच्यामध्ये जर 1 आपण मिळवला तर इथे किती येणार आहे? 6, 7, 4, 4 म्हणजे एकक स्थानी इथं 4 तयार होईल, म्हणजे 5ने भाग जाणार नाही. आता ह्याच्यामध्ये जर 7 मिळवला आपण, बघा बेरीज किती आली? 20. त्याच्यामध्ये 7 मिळवला तर 27 बेरीज येणार आहे. ह्याला 3ची कसोटी लागू पडणार आहे. आता ह्याच्यामध्ये 7 मिळवला आपण तर 5ची कसोटी सुद्धा लागू पडली पाहिजे. चला आपण याच्यामध्ये 7 मिळवला, 7 आणि 3 10, हातचा आला 1, संख्या झाली 6750. म्हणजे एकक स्थानी 0 आला. एकक स्थानी 0 आला म्हणजे 5ची कसोटी लागू पडेल आणि अंकांची जर बेरीज केली आपण तर ती 27 येते. म्हणजे 3ने पण त्याला भाग जाईल, 3ने पण भाग जाईल आणि 5ने पण भाग जाईल. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर आहे 7व्याचं. 8वा बघा, खालीलपैकी 4ने निशेष भाग जाणाऱ्या कोणत्या संख्येला 3ने निशेष भाग जात नाही? 4ने भाग जातोच आहे, त्यामुळं 3ने भाग न जाणाऱ्या पाहिजे. 4ने भाग जातो, त्यामुळे 4चा विषयच नाही आहे. आता आपल्याला फक्त काय करावं लागेल? 3ने भाग जात नाही असं बघायचं आहे आपल्याला. अंकांची बेरीज करायची पटापट. बघा 3 आणि 4 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12 बेरीज येते. 12ला 3ने भाग जातो, त्याच्यामुळे हा ऑप्शन येणार नाही. तर 3 आणि 4, 4 आणि 2 6 येतं. 6ला पण 3ने भाग जातो, म्हणजे पूर्ण संख्येला 3ने भाग जातो, म्हणजे हा पण ऑप्शन नको, कारण आपल्याला भाग जात नाही असं पाहिजे. 4 आणि 2 6 आणि 2 8 येते बेरीज. ह्या 8ला मात्र 3ने भाग जात नाही, म्हणजे ह्या पूर्ण संख्येलाच 3ने निशेष भाग जात नाही. पुढचं ऑप्शन आपल्याला शोधायची गरजच नाही, तर आपल्याला सापडलेलं आहे. तरी पण पाहूया. 4 आणि 2 6, 6ला पण पूर्ण भाग जातो, त्याच्यामुळे भाग जात नाही. कुठे आहे? ऑप्शन नंबर 3 मध्ये आहे. सो 8व्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. 9वा आपण पाहूया. 2ने निशेष भाग जाणाऱ्या 2 अंकी एकूण किती संख्या आहेत? 2ने निशेष भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या. तर पहिली गोष्ट, 2 अंकी संख्या एकूण किती असतात? 90 असतात. हे तुम्हाला माहिती पाहिजे. 2 अंकी संख्या एकूण किती? 90. कारण एकूण संख्या हे 100 असतात. त्यापैकी 100 ही 3 अंकी संख्या आहे. राहिला किती? 99. आणि 1 ते 9 पर्यंतच्या एकूण संख्या ह्या एकांकी आहेत. त्याच्यामुळं त्या एकूण 1 ते 9 पर्यंतच्या 9 संख्या गेल्या आणि 100 एक गेली, म्हणजे एकूण 10 संख्या गेल्या. राहिल्या किती? 90 संख्या. 2 अंकी संख्या एकूण 90 आहेत. त्यापैकी 45 या संख्या सम आहेत आणि 45 या संख्या विषम आहेत. आणि सर्व समसंख्यांना 2ने भाग जातो, त्याच्यामुळे 45 हे उत्तर आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर आहे 9व्याचं. पुढे 10वा बघा, खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 व 5ने निशेष भाग जात नाही? आपण पान थोडं वेगळं घेऊया. खालीलपैकी कोणत्या संख्येला 4 व 5ने निशेष भाग जात नाही? 4ने पण भाग नाही गेला पाहिजे आणि 5ने पण भाग गेला नाही पाहिजे. आता आधी आपण 4 बघूया. इथं 80 संख्या तयार झालेली आहे. 4ची कसोटी, तिथे 4ने भाग जातो. इथं 20, 4 पंचे 20, 4च्या पाड्यात 20 आहे, त्याच्यामुळे याला 4ने भाग जाईल. इथं 40 आहे, त्यामुळे इथं 4ने भाग जाईल. आपल्याला नको आहे. एकानेच 4नेच भाग जात नाही तर 5चा विषयच नाही, त्याच्यामुळे इथे पण भाग जातो, इथे पण भाग जातो, इथे पण भाग जातो. इथं 30 आहे. 30ला बघा, 30ला 4ने भाग जातो का? 30ला जर आपण बघितलं, 4च्या पाड्यात 30 नाहीच आहे, तरी पण बघूया. तिथं 4ला जर आपण बघितलं, 4 7 28 आणि बाकी किती राहते? 2 राहते. आपल्याला बाकी राहिली नाही पाहिजे. इथं 4ने भाग जात नाही. 5ने गेला तरी आपल्याला काय सांगितलंय? 4ने पण गेला पाहिजे आणि 5ने पण गेला पाहिजे. म्हणजे इथं 5ने जातो, परंतु 4ने जात नाही. आणि इथं बघा सगळीकडे 0 0 आहे, त्याच्यामुळे 5ने भाग जातो. पण आपल्याला 4ने पण गेला पाहिजे, 4ने पण नाही गेला पाहिजे आणि 5ने पण 4 व 5 ह्या दोघांनी मिळून भाग जात नाही असं आहे. इथं 5ने जातो, परंतु 4ने जात नाही. आणि ह्या तिन्ही ऑप्शनला 4ने पण जातो आणि 5ने पण जातो, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. एक्सप्लेनेशन दिल्यामुळे व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे, परंतु
एक्सप्लेनेशनमुळे हा व्हिडिओ पूर्ण तुम्हाला कळेल. पुन्हा एकदा हा सेटअप लक्षात ठेवा. हे पहा, एकक स्थानी असणाऱ्या 3 कसोट्या आहेत. अंकांच्या बेरजेसाठी 2 कसोट्या आहेत आणि एक संख्या मिळून 2 अंकी संख्या मिळून 4ची कसोटी आहे आणि 3 अंकी संख्या मिळून 8ची कसोटी आहे. आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आणि कळलेला असेल, त्यातील सर्व संकल्पना तुम्हाला छानपैकी कळालेल्या असतील. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये डायरेक्टली येतील. धन्यवाद.